आळंदी सारख्या ठिकाणी असा अभंग घेतला की आमचे महाराज लोक जरा चाट होतात. नाही पोरा सोराचा अभंग घेतला म्हणतात. पण जे जुन्या काळामध्ये लोकप्रिय अभंग आहेत, जुन्या काळापासून रूप पाहता लोचनी असेल, सुंदर ते ध्यान असेल, देवाची द्वारी असेल, ही लोकप्रिय अभंगामधली जी दडलेली विशेषता आहे ना, त्या लोकप्रियतेमुळे कमी झाली. खूप जास्त वेळा जर एखादी गोष्ट पाहिली आपण, एखादा माणूस जवळून पाहिला ना, त्याच्याविषयी महत्त्व कमी होतं आणि आडवे पडायला लागतात माणसं. हरिपाठाचा एवढा परिचय झाला, मला ज्ञानेश्वरीपेक्षा 1000 पट हरिपाठ जड वाटतो. ज्ञानेश्वरीमध्ये तर निदान मागची पुढची संगती लावता येते. हरिपाठ फार अवघड आहे महाराज, फार म्हणजे त्याचा अर्थ सांगण्यापेक्षा तुम्हाला व्याकरण सांगतो. देवाचे द्वारी उभा सगळ्यांचा पाठ आहे. तेने मुक्तिचारी सगळे अर्थ लावतात. देवाच्या द्वारात उभं राहिल्यानंतर 4 मुक्ती साध्य होतात. हे होतात शब्द ना, हा भविष्य काळातला आहे. आणि हरिपाठामध्ये ज्ञानोबांनी स्वतःचा अनुभव सांगितलाय. साधी येल्या म्हणजे भूतकाळ सांगितलंय आणि 700 वर्षापासून भविष्यकाळ चालू आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय द्वारीचा आणि देवाच्या द्वारीचा, हा खूप लांबचा विषय आहे, खूप माइलस्टोन ज्याला म्हणू शकतो आपण. पण व्याकरण सुद्धा आपल्याला ज्ञानोबांच्या शब्दातलं कळत नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. विठ्ठला आमच्या लहानपणी एक कीर्तनकाराने अभंग घेतला होता, निरंजनी आम्ही बांधिले घर. जोड अभंग कोणाच्याच पाठ नव्हता आणि त्यांनी जे सांगितलं ना, त्याचा ना अभंगाचा कधी संबंधच आला नाही. कॉलम किती असतात, घर कसं असतं, सिमेंट किती लागतं, विटा किती लागतात. तर निरंजनी आम्ही बांधिले घर, हा लाकडं विटा घेऊन जाणार आहे का? आणि कीर्तन झाल्यानंतर पुन्हा विचारलं अभंग कसा वाटला. म्हणलं छान आहे. अभंग तर सुंदरच नाही, ज्ञानोबाईचा अभंग आहे, तुकोबारायचा अभंग असतात, छानच असतात अभंग. नाही मग निवडला कसं काय? आता तुझी निवड म्हणल्यावर काय. पण त्या अभंगाने तुला निवडून बाजूला टाकलं हे तुला कळालं नाही. अभंगातल्या अर्थाशी कुठंतरी आपलं अंतःकरण भिडलं पाहिजे. आपण वारकरी आहोत. ग्रामीण भागातला ऐकणारा वर्ग, शहरातला साहित्य ऐकणारा वर्ग, यांच्याकडून ऐकण्यात त्रुट्या होऊ शकतात. त्यांचा तो स्वभाव धर्म आहे. नाटक, तमाशा, टीव्ही सिरियल हे पाहून पाहून त्यांचा ऐकण्याचा एक स्तर तयार झालेला आहे. पण परमार्थ करणाऱ्याने सुद्धा तीच अपेक्षा करणं हा आपला गाढवपण आहे. आणि याच्यामुळे काय होतं की खूप जवळचे जे अभंग आहेत ना, ते आपल्याला असे दगा देऊन जातात, धोका देऊन जातात. कळतच नाही काय त्याच्यामध्ये अर्थ दिलेला आहे. या अभंगामध्ये ना कुठेच ज्ञानोबाईचं वर्णन नाही. तुम्हाला हे आश्चर्य वाटेल. जयाचे द्वारी हे ज्ञानोबाईचं वर्णन नाहीये. एक धरणेकरी जो आळंदीत आल्यानंतर ज्ञानोबाईंचा साक्षात्कार झाला स्वप्नामध्ये, आणि ज्ञानोबाईंनी त्याला सांगितलं की तू दिहुला जा तुकोबराईकडे. आणि तो दिहुला आल्यानंतर त्या धरणेकऱ्याला काय सांगतात तो अभंग आहे. मग सांगितलंय कुणाला? ज्ञानोबाईचं वर्णन नाही. अरे तू किती गाढव होस, तू जिथून आलाय ती फार मोठी माणसं आहेत. लक्षात आलं का? त्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. काही माणसं भौतिकदृष्ट्या श्रीमंत असतात, 2-4 फॅक्टऱ्या असतात, गाडी असते, हा श्रीमंत असतात भौतिकदृष्ट्या. द्वारी सोन्याचा पिंपळ म्हणू शकतो आपण, रावणासारखं. अंगात ताकद नसते, न फोडणी दिलेलं वरण आणि पांढरी भाकरी. आणि आज चेहऱ्यावरून असं वाटतच नाही की हा माणूस इतक्या प्रॉपर्टीचा मालक असू शकतो, कारण की अंगात बळ नाही. पण तू ज्याच्याकडून आलाय ना, रेडा बोलवू शकतील असं बळ त्यांच्या अंगात आहे. म्हणजे भौतिक श्रीमंती आहे त्यांच्या अंगामध्ये, रेडा बोलण्याची शक्ती आहे. पण तू रेड्यापेक्षा वाईट आहेस.
कळाला का अर्थ? रेडा वेद बोलवू शकतो, त्यांच्या दारातून तू परत आलास म्हणजे रेड्यापेक्षा कामातून गेलेला तू आहेस. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायचं वर्णन नाहीये त्याला, काही ज्ञानोबराय त्याला सांगायचंय की दरबार कोणता होता, करील ते काय. महाराज शब्द वापरला. मोठी माणसं गुरुचं नाव घेत नसतात. जुन्या बाया नवऱ्याचं नाव घेत नव्हत्या. आता युग बदललेलं त्याला काय करता तुम्ही. युग बदललेले म्हणजे कधी कधी अशी लाज वाटते. मोठे मोठे कलेक्टर असतात आणि बायको आमच्या समोर त्यांना नावाने हाक मारते, गोपाळ कुठे गेलाय. म्हणलं हा काही पाणी आणून देणार आहे का? नाही हो, माझा नवरा आहे तो. म्हणलं काय भाग्यवान आहेत. म्हणलं तुम्ही जरा असं आवाजावं बोललं पाहिजेत. शास्त्रीजी ही प्रेमाची लक्षण आहेत. म्हणलं काय प्रेम. प्रेम आदरात असतं हे सुद्धा माणसाच्या डोक्यातून आज निघून गेले. विठ्ठल एकमेकाचा आदर राखण्यामध्ये प्रेम आहे. बोलण्यात प्रेम नाही, बोलण्यामध्ये अहंकार आहे. मी माझ्या नवऱ्याला सुद्धा अरतुर घालते, माझ्या गुरुला सुद्धा मी डायरेक्ट तोंडावर बोलू शकतो. हे प्रेम नाहीये, हा अहंकार आहे. विनम्रतेनं वागणं, जी म्हणून हाक ओ दिल्यानंतर बोलणं, ही विनम्रता. हे तुमचं खानदान उघड करणारी गोष्ट आहे. गुरु पुढे जाऊन तुम्ही जर उभे राहिलात, उद्धटपणे बोलायला लागलात, गुरुवर काही परिणाम होत नाही. हे अभंगाचं वैशिष्ट्य आहे बरं. गुरुवर काही परिणाम होत नाही. 600 कोटी माणसं आहेत, 2-4 लोक उद्धार करण्यासाठी तळमळलेले असतात. बहुनाम ज्यांनी पुण्य केलं असेल असे, आणि सगळेच माणसं बंधनात आहेत. हे साधू सारख्यांना सांगायची काय गरज आहे. म्हणून शब्दाचा प्रयोग करील ते काय नोहे महाराज. महाराज ज्यांच्याकडून तो आलाय ते ज्ञानेश्वर महाराज काय करू शकत नाहीत. आणि एक शब्द दिलाय त्यांनी, परी. ही परी एवढी डेंजर आहे, शब्दात आली तरी मागचं झिरो करते आणि माणसात आली तरी झिरो करते. स्वर्गातली परी असो नाही तर शब्दातली असो, माणूस आयुष्यातूनच उठतो या परीमुळं. विठ्ठल विठ्ठल. तसा मागचा जो अर्थ आहे जयाचे द्वारे किंवा अंग्याचे बळ, तो परी शब्दाने संपला. तो अरे तू आहे ना. आणि इतकी मोठी शिवी या अभंगामध्ये ती आपल्याला लागली पाहिजे म्हणून अभंग घेतलाय. परी बीज अंगी शुद्ध पाय. माळ घातली तुम्ही जर ज्ञानोबरायकडे आला ना तुम्ही, आणि दुसरा साधू जर तुमच्या डोक्यात असले ना, तुमचं बीज शुद्ध नाही. लक्षात ठेवा. 1000 साधू या जगामध्ये असतील, चमत्कार करत असतील, रोज चमत्कार करत असतील, पण तुमचं बीज जर सुद्धा असेल, करील ते काय. अरे रेडा वेद बोलतो. शब्द फार कठीण आहे बरं का. माझा अर्थ अजून कळाला नाही तुम्हाला. माझा शब्द रेडा वेद बोलतो. जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे विद्वत्ता. सगळ्यात अवघड विद्वत्ता ही सगळ्यात अवघड आहे. देव भेटू शकतो एक वेळेस, पण विद्वत्ता भेटणार नाही. आणि त्याचा परिणाम सांगतो तुम्हाला. देव भेटलेल्या लोकांना अभंग लिहिता नाही आले. देव भेटलेल्या लोकांना अभंग लिहिता नाही आले. संत आहेत ते, पण अभंग लिहिण्यास असमर्थ आहेत. एवढी विद्वत्ता अवघड आहे. ती विद्वत्ता रेड्याकडे येऊ शकते जर शरीर मन शुद्ध असेल तर. इतकी ताकद आहे त्यांच्यामध्ये. भौतिकचा तर काही प्रश्नच नाही येत. भौतिक विश्व तर प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. इतकं सामर्थ्यवान आहेत. परी ज्या माणसाला ज्ञानोबाऱ्याकडे जायचंय तो शुद्ध बीजाचा पाहिजे. आणि मला वाटत नाही तुकोबाराची याच्यापेक्षा मोठी कोणती शिवी असेल. खानदानच बाजूला काढलं ना महाराज तुमचं. बीज अंगी. आता ती किती त्याचे प्रकार आहे, शुद्ध बीजा पोटी वगैरे, ते याचा काही संबंध नाही बरं का. त्या माणसाला बोललं एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि तुम्ही कायम लक्षात ठेवा, ज्ञानोबराच्या अतिरिक्त जर दुसऱ्या साधूला मानलं
एवढं वाक्य तुमच्या पुढे यायला पाहिजे. तुझा काय दोष आहे? तू का बरं आहे म्हणतात परिप आहे बीज. आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिणारे, अनुभवामृतासारखा ग्रंथ लिहिणारे, भिंत चालवणारे, मुक्तीची गवादी शब्द म्हणजे अन्नक्षेत्र बरं का. आता वारीमध्ये सगळीकडेच अन्नक्षेत्र चालू आहेत. अन्नक्षेत्रातलं अन्न कसं असते तुम्हाला सगळ्याला माहिती. तो आचारी किती शुद्ध असतो, त्याचा घाम कुठं कुठं पडत असतो, स्वयंपाक कसा असतो. मुक्ती ज्ञानोबरांच्या दरबारातला अन्नक्षेत्रात मिळणारी वस्तू आहे. म्हणजे तीनच गोष्टी लक्षात ठेवण्यासारखं आहे माणसाच्या. एक तर माणूस भौतिक सुखाकरता साधूकडे जातो, शिर्डीला जाणारे, चमत्कार करणारे साधूकडे जाणारे, ही सगळी भौतिक सुखाकरता जाणारी माणसं आहेत. मुलगा नाही, नोकरी नाही, टीव्हीला पण आपल्या भारतामध्ये जाहिराती आहेत, हनुमान गळ्यात बांधा नोकरी लागेल, लक्ष्मी यंत्र ठेवा पाऊस पडेल. पाऊस पडतो. एवढे बावळट लोक आपल्या भारतामध्ये राहतात की नोटाच्या पावसावर विश्वास ठेवतात टीव्हीवर. कमाल आहे ना. आणि एवढ्या लोकांना जर तुम्ही म्हणला की ज्ञानोबरांचं दर्शन करा, हा चमत्कार आहेत महाराज. 700 वर्षापासून भगवान श्री ज्ञानोबराय आळंदीमध्ये आहेत. काही न मागणारे लोक आळंदीला येतात. माझ्या वडिलांची काही न माग. मला असं वाटत नाही की इथला कुठला वारकरी ज्ञानोबरायकडे जाऊन भीक मागत असेल. तुझ्या वारीला आलो आम्ही हेच आमचं भाग्य, एवढंच म्हणणारे लोक आहेत जगामध्ये. पण शिर्डीला जाणारा असा वारकरी दाखवा, एक माणूस की तुझ्या भेटीला आलो. कशा करता आलो हे तर महत्वाचं आहे. टक्केवारी द्यायला आलो, पैसा द्यायला आलो, डोनेशन द्यायला आलो, ती तिरुपती असेल, हे सगळे देव माझ्यावर खवळले तर चालतील बरं का. यांचं काय असं फार टेन्शन घेण्यासारखं नाही. हे माझा अर्थ लक्षात ठेव. इतके भिकारी लोक, अर्थ लक्षात, भिकारी लोक ज्या साधूकडे जातात त्या साधूकडे आपल्याला जायचा योग आला नाही तो वारकरी भाग्यवान. काहीच मागत नाही, काहीच मागत नाहीत. आणि भारतीय वैदिक सिद्धांत असा आहे, मी असो ना तर तुम्ही बसलेले असा, कर्म सिद्धांत आहे. जे कराल ते तुम्हाला भोगावं लागेल, कराल ते भोगावं लागेल. जगात कुठेही जा, करल तेच भोगणं तुमच्या नशिबीशी आहेत, काही दुसरं मिळणार नाही तुम्हाला. कशाला कुणाच्या पाया पडायचं? अर्थ कळाला? जे करायचं तेच जर भोगायचं आहेत, पाया कुणाच्या पडायचे? कशाला कुणाला मोठं म्हणायचं? कोणाला मान देण्याचा अर्थ काय आहे जगामध्ये? जर परीक्षा पास करून IAS होता येतंय, मग देवाच्या पाया पडायची काय गरज आहे? परीक्षा पास होणं हे कर्म आहे, त्याचं फळ आहे कलेक्टर होणं. मग पुन्हा मध्यंतरी देवाच्या पाया पडायची काय गरज आहे? देव काय तुमचा पेपर लिहायला येणार आहे का? नाही नाही, ते गुड लक असतं, आशीर्वाद द्यायचा असतो. अरे आशीर्वादात ताकद असते, तूच कलेक्टर झाला असता, तोच मोठा झाला असता. बाळा शब्द लक्षात ठेवा, कर्म सिद्धांत आहे. आणि कर्म सिद्धांत एवढा वाईट आहे. राजा भरद्राने नीतिशास्त्रात खूप सुंदर श्लोक दिलेला आहे. एका गारुड्याने एक नाग पकडलेला होता. 2-3 दिवसापासून तो उपवासी होता. कुठून तरी उंदीर आला, ते लाकडाची करंडी असते, त्याला वाटलं लपायला जागा आहे. लाकडाची करंडी त्यांनी कोतडली, छिद्र केलं ना आतमध्ये शिरला. त्या नागाचं भाग्य बघा तो, इथं खायला मिळालं, बाहेर जायला रस्ता मिळाला. ज्याने छिद्र केलं तो आतमध्ये गेला, त्याला खाल्लं नागाने, आणि याने छिद्र केलं तिथून तो बाहेर आला. काय करणार तुम्ही याला? म्हणजे काय वंदराने सोडवलं का देवाने सोडवलं? वारकरी संप्रदाय परिप आहे बीज या शब्दावर आधारित आहे. ज्ञानेश्वरीला जर तुम्ही हात लावाल, पहिलं ज्ञानेश्वरी सुरू होण्याच्या आत ज्ञानोबाने लिहिलेले, या ग्रंथाचा कोणीही अधिकारी नाहीत. अर्जुनाजी बांधते ते सेविती मन मवाळे चकोर तलगे. ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाचू शकता. माझा शब्द लक्षात ठेवा बरं काय. ज्ञानेश्वरी कोणीही माणूस वाचू शकतं. कोण्या माणसाला कसा अर्थ लावायचा त्याला लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे.
पण त्या परिश्रोता अनुभवावी हे कथा, अनुभवावी अति हळुवारपण चित्ता अनुनिया तो अधिकारी. विठाला आणि याच्यातलंच एक प्रकार सांगतो, एक तुमच्या जीवनामध्ये कधी कळणारच नाही. जेवढे कीर्तन ऐकाल, जेवढे महाराज सांगतील ना, इंद्रियाला ताब्यात ठेवा, इंद्रियावर विजय मिळवा, सगळे तेच सांगतात. ज्ञानोबराय उलट सांगतात, इंद्रियाला बोंबली दे जिथं जायचं असेल तिथे. पण ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेत असताना हे इंद्रिय नेनता भोगीचे, हे अवघड आहे महाराज. हे डोक्यातच बसणार नाही कोणाच्या. इंद्रिय जर इंद्रियाच्या मागे लागणं हा बावटपणा आहे, ज्ञानोबराय म्हणतात. त्यांचा स्वभाव आहे, डोळे येते, डोळे रूप पाहणारच. भगवंतानी तसं तयार केलंय त्यांना. परांच खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात परान पश्यती न अंतरात्मन. कश्चित धीरः, एखादा मनुष्य ज्याला असं वाटत असेल की आत पाहावं, इंद्रियाला तो बाजूला करतो आणि स्वतःला पाहतो, इंद्रिय नेनता भोगीचे. हे ज्ञानेश्वरी. म्हणून ज्ञानेश्वरी कळत नाही हा फार छोटा विषय. ती कळून कशी घ्यायची हे सांगणारे लोक नाहीत. आणि ज्यांनी सांगितलं कळून कशी घ्यायची, ऐकणाऱ्यामध्ये बीज शुद्ध नाही. आणि हा तुकोबरायांचा राग आहे. त्या बीजापर्यंत तुकोबराय त्या माणसापर्यंत पोहोचतात. मूर्ख माणूस, अरे माऊलीने नुसतं पाहिलं तर एवढा वेद बोलतो अशी ताकद त्यांच्याकडे, आणि तिथून तू माझ्याकडे आलास तू. आणि याच्यात दुसरा टप्पा सांगतो तुम्हाला. जयाचे द्वारे आणि ते लिहिण्याचं कारण काय, हे असं नाही की त्याला काही कळायला पाहिजे. कधी कधी काय होतं, तुमच्यासारखी लोक सामान्य गुरुला शरण जातात, सामान्य गुरुला शरण जातात. तो जुन्या काळात अशिक्षित 4थी पास झालेला असतो आणि त्याला नेमका मोठा अभंग घेऊन जातात की महाराज हे मेले जिथे अशी सांगे गोठी. काय अर्थ होतो, त्याने तो अभंगच कधी वाचलेला नसतो. मग तो सोपा मार्ग काढतो, अजून तुझा अधिकार व्हायचा आहे. असे जे अभंग आहेत ते कळण्यासाठी तुझा अधिकार, यालाच अधिकार नसतो. म्हणजे एक तर देणारा असमर्थ आहे, घेणारा समर्थ आहे. घेणारा समर्थ आहे, शिकलेला आहे, त्याची जिज्ञासा आहे, त्याला सांगेल तो करायला तयार आहे, प्राण द्यायला तयार आहेत. देणारा असमर्थ आहेत. इथं वेगळे आहेत. ज्ञानोबराय देणार आहेत, घेणारा असमर्थ आहे. कितीतरी प्रमाणे समर्थाची पोटी आम्ही जन्मलोक. वारकरी संप्रदायासारखं संत जगात नाहीत महाराज कुठे. ओव्यामध्ये जो चव आहे, ओव्यामध्ये जो रस आहे, आणि ज्याला ज्ञानेश्वरीची सवय लागली त्याला सोड म्हणून काही सांगायची गरज नाही, तो आपोआपच विषय त्याच्यापासून लांब जातात. ही ज्ञानेश्वरीची सगळ्यात मोठी विशेषता आहे बरं का. पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये वैराग्य धारण करा शब्द नाही आहे. तुम्ही समजून घ्या, वैराग्य दवडीता त्याला गरज आहे वैराग्याला तुमच्यासारख्याची. परीप आहे बीज. वैराग्याला स्वतःची प्रतिष्ठा टिकवायची आहे की याला वैराग्य म्हणतात. म्हणून चांगला माणूस सुद्धा वैराग्य शोधत असतो. आणि आम्ही वैराग्यवान बघितलेत महाराज, बटन असं खालीवर लावतात. त्यांना म्हटलं कस काय, जरा बटन तरी सरळ लावा. असो ऐसा कोठे. हे काही बटन म्हणजे काय वैराग्याचं लक्षण आहे का? कसं वैराग्य म्हणजे काय? गरीब जनतेला त्याग दाखवून फसवणं हा रेड्यापेक्षा गेलेला माणूस आहे. काहीच येत नाही याला आणि कबूल पण करत नाही. हाही खड्ड्यामध्ये जातो. याच्याबरोबर 10-5 माणसं, 10-5 खेडे, 10-5 जिल्हे, जशी कॅपॅसिटी असेल त्याची, किती लोकांना खड्ड्यात घालू शकतो त्याच्यावर. ज्ञानोबराय म्हणतात अरे वेडा आहेस तो, जिथून आलास ना. दिलं नाही काही तुकोबारांनी बरं का. या अभंगाचं वैशिष्ट्य 11 अभंग त्याला लिहून दिले. दिलं नाही काय, त्याने 11 अभंग वाचले. एक तर असली शिवी दिलेली तुकोबारांनी, परीप आहे बीजी शुद्ध अंगी.
आणि 11 अभंग लिहून दिले. देवाचे प्रसाद एकादश अभंग वाचले त्यांनी, थोडं पुढे गेला आणि फेकून दिले. त्या 11 अभंग तुकोबारांनी परत घेतले आणि माऊलीला पत्र लिहिलं. तुम्ही जो धरणेकरी पाठवला होता त्याला मी महाप्रसाद दिला 11 अभंगाचा. अर्थ कळाला का तुम्हाला? 11 अभंगाचा महाप्रसाद दिला. पण तो जो पाठवलेला धरणेकरी आहे तो निघून जरी गेला, मी माझं काम तुमच्या सांगण्यामुळं चोख बजावलं हे तुम्हाला विनीत असावं म्हणून मी तुम्हाला माऊली पत्र लिहितो. महाफळत्याग करून गेला. महाफळत्याग मी तर असं म्हणेल महाराज तुमच्या सगळ्यांसाठी, त्याला 11 अभंग तरी मिळाले होते. आपल्याला 1 अभंग मिळत नाही आयुष्यात. काय त्या धरणेकराला शिवाय देऊन फायदा आहे? 1 अभंग, 1 ओवी, एकतरी दुसरा एक प्रसंग याच्यासारखा खूप सुंदर प्रसंग आहे. उपनिषदामध्ये नचिकेता नावाचा एक प्रसंग आलेला, खूप सुंदर प्रसंग आहे. ऋषींचा मुलगा असतो आणि विश्वजित नावाचा यज्ञ केलेला असतो. विश्वजित यज्ञात सगळं दान द्यायचं असतं. माझा अर्थ नीट समजून घ्या बरं का. दान करणारा ऋषी आहे आणि नचिकेता ऋषींचा मुलगा आहे. तो जो ऋषी आहे तो सुद्धा महाराजासारखा बदमाशच आहे. कारण की तुम्हाला माहिती का नाही माहित, मला माहित नाही, पण एका पंक्तीला 4-4 लोकांच्या पंक्ती असतात. एक जण इकडून नमस्कार, एक जण तिकडून, एक जण इकडून. कुणालाच कळू देत ते कुणाची पंगत आहे. सगळ्याचे पैसे खिशात. आणि वेश महाराजांचा तसा हा महाराज. आणि विश्वजित नावाचा यज्ञ ह्याच्याकरता केला की जगात प्रसिद्धी व्हावी. आणि शेवटचं दूध दिलेल्या, शेवटचं पाणी पिलेल्या, पितो दगा, अशा सगळ्या गाया दान द्यायला सुरुवात. जगदत्रणा, शेवटचं गवत खाल्लेल्या, मारायला टेकल्या सगळ्या गाया त्यांनी दान द्यायला सुरुवात केली. आधी बीज शुद्ध कसं आहे ते सांगतोय मी तुम्हाला. तो काय करत होता याच्याशी आपल्याला घेणं नाही. स्वतः मुलाला सहन झालं नाही महाराज. त्याचं नाव आहे नचिकेता. बाप अधर्म करतोय, बाप चुकीचं करतोय, हे ज्याला सहन होत नाही तो परमार्थाचा अधिकारी. विठ्ठला माझा आशय लक्षात ठेवा बरं का. जर तुम्हाला ज्ञानोबरांचा महाप्रसाद पाहिजे असेल, अनुभवामृत ज्ञानेश्वरी कळाविषयी वाटत असेल, बाप जरी चुकीचं करत असला तरी जर तुमचं अंतःकरण नाईलाजानं समर्थन देत असेल, वारकरी होऊ नये त्या माणसाने. अधर्म नाही चालत परमार्थामध्ये. तुमचा उद्धार करण्याकरता तुम्ही माऊलीच्या दरबारात आलायत. तुमचा उद्धार करायचा आहे, लोकांचं पाप सहन करायचं नाहीत. नाही मानणार लोक, नका का मानेनात, नाही पडतील लोक तुमच्या पाया. हा उद्देशच घेऊन आपण परमार्थात आलो नाही. गावंढळ लोकांनी, संसारात दुःखात लिप्त झालेल्या लोकांनी महाराज म्हणावं, हा काही आळंदीला येण्याचा हेतू नाहीये. आपुली आपण करा आणि ती सोडवून पापाला साथ जर दिली तुमच्या अंतःकरणाने, परमार्थातून तुम्ही बाजूला सरला. इतकं भयानक परमार्थ सूक्ष्म आहे महाराज. याच्यापेक्षा तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताय, तुमचं लक्ष ज्ञानेश्वरीकडे केंद्रीकरण झालेलं आहे. मध्येच एखादा पेपर आला आणि तुमच्या आवडत्या माणसाची त्याच्यात बातमी आली आणि तुम्ही ज्ञानेश्वरी बंद केली आणि ती वाचायला सुरुवात केली. 15 मिनिटं त्याच्यामध्ये गेले. त्या बातमीचा तुमच्या मेंदूवर परिणाम होतो.
तुम्ही पुन्हा 15 मिनिटं विचार करायला लागतात, हे असं कसं काय झालं. तुम्हाला हे माहितीच नाहीत. जोपर्यंत तुम्ही बाहेरच्या बातमीशी संलग्न आहात तोपर्यंत ज्ञानेश्वरीमध्ये तुमचा मृत्यू झालेला असतो. याचं नाव मृत्यू आहे. तुमचा अभ्यास सोडून जर तुम्ही दुसरं काही वाचत असाल, दुसरं जर तुमच्या मेंदूमध्ये येत असाल ना, याला मृत्यू म्हणतात. शरीराच्या पडण्याला मृत्यू म्हणत नाही. भजनी विक्षेप मरण दुसरं नाही. शरीर जाईल तेव्हा जाईल, शरीराचा वेळ असेल त्यावेळेस आहे. मेंदू आपल्या ध्येयापासून बाजूला जाणं हाच मृत्यू आहे. विठाला 22व्या वर्षी वारकरी संप्रदाय उभा राहतो आणि 80व्या वर्षी हरिपाठ कळत नाही. कुठं तफावत. 16व्या वर्षी ज्ञानी, कारण की कण ना कण, क्षण ना क्षण परमार्थातून बाजूला गेलं नाही. हे ज्ञानोबरांचं जीवन आहे. कुठलाही क्षण जागृती स्वप्नी पांडुरंग, एक काही क्षण व्हायला गेला नाही, त्याचं नाव परमार्थ आहे. हे कोणाला सांगण्यासाठी नाही, आपल्यासाठी, आपल्या उद्धारासाठी. आणि जगद्गुरु तुकोबारांचं जीवन तुम्ही अभ्यासून बघा. जसं त्यांना संसार कळाला आणि देहूचा त्याग केला महाराज, सगळ्या गावांनी त्यांना शिव्या दिल्या, पण संसारात पुन्हा मन आलं नाही त्यांचं. भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबाराय गेले आणि परमार्थामध्ये एकदा मन टाकलं ना, त्यांच्या दृष्टीने सगळं जग ब्रह्मरूप झालेलं आहे, सगळं जग मेलेलं आहे. शिल्लक आहे तो फक्त त्यांचा देव, गुरु आणि संत, तीनच. म्हणून बोलत असताना प्रत्येक अभंग संताशी बोललेला आहे, गुरुशी बोललेले, देवाशी बोललेले आहेत. देवाशी बोलल्यामुळेच आपल्याला अभंग कळत नाहीत. आपल्याशी बोलले असते तर कविता कळाल्या असते ना, पेपर कळतो आपल्याला, कादंबऱ्या कळतात, गाथा का कळत नाही. आपल्याबरोबर तुकोबाराय बोललेलेच नाही. आणि आपण जेव्हा अभंगावर बोलायला सुरुवात करतो त्यावेळेस लोकांना काय बोलायचंय त्या अभंगाच्या माध्यमातून बोलतो. तुकोबाराला काय बोलायचे त्याच्याशी काही देणं घेणं का, ते देवाशी बोललेले आहेत. विठाला कळायला वाक्य आवडत बर. म्हणून महत्वाचा विषय आहे की परमार्थात विशेष करून वारकरी संप्रदायात येत असताना त्याचा जो दरवाजा आहे, प्रवेश आहे, त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा. कुठल्याही शाळेत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, अहो कितीही शाळा चांगली असू द्या ना, भारतात 1 नंबरची शाळा असू द्या, पवेमध्ये जगातलं 1 नंबरचं स्कूल मानलं जातं, पिलानीला एक स्कूल आहे. शाळेमध्ये ऍडमिशन मिळालं, तो मुलगा बाहेर पडायच्या आत कंपनीचे लोक तिथं जातात मुलगा सिलेक्ट करायला नोकरीसाठी, आणि स्टार्टिंग त्याची 3 लाख रुपये असते. त्याही शिक्षण क्षेत्रामध्ये आपला मुलगा टाकला आणि अभ्यास नाही केला तर, शिक्षण क्षेत्र मोठं आहे, शिकवणारे मोठे आहेत, पण जर तुम्ही शिकणारे नसाल, तुमच्यामध्ये जर क्षमता नसेल, काहीच करू शकत नाही महाराज. याचंच नाव परमार्थ आहे. तुमची इच्छा नसेल ना, तुमची 2 प्रकारची, एक तर तुम्हाला असं वाटतं कीर्तन रंगलं पाहिजे, तुम्ही माऊलीपासून दूर जाणार. जगाने आपल्या पाया पडलं पाहिजेत, जग तुमच्या डोळ्यापुढे आले की माऊली तुमच्यापासून लांब जाणार. आपल्याला ज्ञानेश्वरी कळली पाहिजेत, जग लांब जाणार. कारण ज्ञानेश्वरी कळण्याकरता वेगळा अभ्यास करावा लागतो, वेगळं चिंतन करावं लागतं, ऱ्हस्व दीर्घ बघावे लागतात, सिद्धांत पाहावे लागतात, सगळं बघावं लागतं, काय म्हटलं काय नाही म्हटलं. आणि कधी कधी कळत नाही, महिना कळत नाही काय काय गोष्टी. हरिपटामध्ये एक वाक्य आहे, वाया व्यर्थ कथा, एका ठिकाणी 3 शब्द आहेत, एकच अर्थ आहेत, वाया व्यर्थ. काय वेगळा अर्थ आहे का? वाया म्हटलं व्यर्थ म्हणण्याची काय गरज आहे? व्यर्थ म्हणलं बरं, ज्ञानोबरासारखे व्यक्ती असं सांडी मारव, काय अर्थ लावणार तुम्ही? कुठलाही अर्थ घ्या तुम्ही वारीपाठामध्ये. हेच ओवी म्हणून नाही, असे किती सगळे अभंग तपासून पहा तुम्ही, सगळे अभंग तपासून पहा, काही फरक पडत नाही तुम्हाला. आणि विरोधाभास किती, सर्व सुख गोडी, सर्व सुख गोडी साई शास्त्र रिकामा अर्धगडी, नामा परते तत्व नाही रे. काय करायचं? शास्त्र शिकायचं का नामा परते? बर समजा ते म्हणतात साही शास्त्र निवडी,
आणि इकडे काय म्हणतात, अन्यथा अनेक पंथा वाया जाशी. लटिका संसार, लटिका व्यवहार, सर्व हा काय व्यवहार लटकाय का संसार लटकाय? कोणताही हरिपाठातला शब्द घ्या, कळलं तर तुम्ही ज्ञानोबा राहायचे. विठ्ठला कोणताही शब्द, अहो त्याला मेहनतच लागते महाराज. हरिपाठाची रचना करताना ज्ञानोबरायासारख्या व्यक्तीनं आपल्या मुखातून शब्द काढत असताना तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे. माऊली सारख्या प्रतिभा संपन्न व्यक्तींना शोधावं लागतं. अरे आपण अर्थ लावण्याकरता तरी शोध घेतला पाहिजे ना, त्याचा अर्थासाठी तरी शोध घेतला पाहिजे. याच्याकरता काय लागतं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात योग्यता हा परमार्थाचा मुख्य विषय. जसं नचिकेताचं उदाहरण सांगितलं, त्याच्या विरोधामध्ये एक उपनिषद आहे, जाबाली उपनिषद आहे. जाबाली उपनिषद खूप सुंदर आहे. सत्यकाम मुलाचं नाव असतं. तरुणपणामध्ये आईने अनेक ऋषींची सेवा करत करत या सत्यकामचा जन्म झालेला असतो. नीट ऐका बरं का, ही फार हृदयद्रावक घटना आहे. अनेक ऋषींची सेवा करत करत सत्यकामचा जन्म झालेला असतो. आणि सत्यकाम ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुकुलच्या योग्यतेचा होतो, 12 वर्षाचा होतो. आणि आईला सांगतो मला गुरुग्रही अभ्यास करण्याकरता आत्मदर्शनासाठी जायचं. माझ्या वडिलाचं नाव मी काय सांगू? आईची ताकद पहा. आई सांगते मुला तू कोणापासून झालं हे मला सांगता नाही येणार, पण माझं नाव जाबाली आहे आणि तुझं नाव सत्यकाम आहेत. ज्या गुरुकडे जाशील त्याला एवढंच सांग मी जाबाली सत्यकाम आहेत. आईला माझ्या वडिलाचं नाव माहीत नाहीत, मला आत्मज्ञानाची इच्छा आहे. ही 10,000 पूर्वीचा उपनिषद आहे बरं का. त्या काळात भारत एवढा विशाल होता. आणि जेव्हा सत्यकाम जातो ऋषीजवळ आणि त्याला विचारतो कोण आहेस तू, ते म्हणे मला माहीत नाही, मी जाबाली पुत्र सत्यकाम आहे, माझ्या वडिलांचं नाव मला माहीत नाही असं माझ्या आईचं म्हणणं आहे. नाही कळालं? आमचे इथली मुलं जी आहेत ना, आळंदीची मुलं, काशीला शिकायला जात असताना हे वडील तर सोडून द्या, जात बदलतात. काशीला ब्राह्मणाशिवाय शिकवत नाहीत ना. मग इथली पोरं तिथे गेलं की अगोदर धोत्र धात्र असतात आणि त्यांना काही आपली नावं आडनाव माहीत नसतात. ब्राह्मण, मग ते अगोदरची जी महाराष्ट्रीयन पोरं त्यांना ट्रेनिंग देतात, ब्राह्मण म्हणून सांग बरं. ठीक आहे, गळ्यात माळा असते, जानवं त्याच्या गळ्यात अडकवतात. ती मुलं अजून महाराष्ट्रात परत आली नाही बरं का, ज्यांनी जात बदलली. हे वस्तुस्थिती, नाही तर महाराष्ट्र फार संपन्न झाला असता. एक माझा दोस्त तिकडे गेला होता, त्याला सगळं समजून सांगितलं त्या लोकांनी. कोणता ब्राह्मण आहेत? यजुर्वेदी ब्राह्मण सांग, गोत्र विचारलं तर वशिष्ठ सांग, सगळं पाठ करायला लावलं त्याला. दुसऱ्या दिवशी गेला ब्राह्मणाच्या पंक्तीला. हे येडच होतं इथलं. याच्या काही ते सगळं ठाके ठोके सगळं काही लक्षात राहिलं नाही. त्याला विचारलं
ब्राह्मण आहे की आपण? हा ब्राह्मण. कौन सा ब्राह्मण? शेतकरी ब्राह्मण. ते हिंदीतलं ते शेतकरी कळलं नाही. शेजारचा मुलगा होता, ते सांगितले हमारे यहाँ होता है, आपको नहीं मालूम. अच्छा अच्छा ठीक आहे, कोई बात नाही. बापाचं नाव माहिती नाही हे सांगण्याचं धाडस, हे सत्य सांगण्याचं धाडस ज्याच्यामध्ये, त्याला सत्य परब्रह्म प्राप्त होण्याची ताकद आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय पहिले संत आहेत. पहिले संत आत्मचरित्र लिहित असताना सगळा उल्लेख केलाय. मला स्त्री एक अन्न अन्न करिता मिली. माझा शब्द लक्षात. दुष्काळामध्ये माझं काय काय नुकसान झालं, माझी पत्नी कशी वारली, माझा मुलगा कसा वारला, मी आज अभंग लिहितो म्हणून मोठा आहे असं नाही. माझं पूर्वचरित्र याच्याही पेक्षा खतरनाक शब्द आहेत. माझ्या अगोदरच्या संतांची मी अभंग पाठ केली तुकोबराय म्हणतात. काही पाठ केली संतांची. मला अभंग म्हणता येत नव्हता, मला स्वर नव्हता. पुढे गाती त्यांचे धरावे ध्रुपद. कोणता संत सांगेल? अर्थ कळाला? जे पुढं गाणारा माणूस आहे त्याच्या पाठीमागं मी गात होतो हे तुकोबराय कबूल करतात. आणि आमचे लोक कबूल करतात जन्मताच स्वर आहे. आपल्याला कीर्तन सांगा, प्रवचन सांगा आणि गुरु नाही कुणी आपला. काय मिळणार या माणसाला महाराज? जो कसला अभिमान, कसला. गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद, भावे चित्त शुद्ध करून. काय एक एक वाक्य तुकोबरायांचं. कोणत्या तुका आकाशा एवढा झालेले म्हणणारे पूर्वचरित्र विसरत नाहीत. विठ्ठल काय कारण आहे याचं? परीप आहे बीज. 8 पिढ्याचं जगद्गुरु तुकोबरायांचं रक्त हे शुद्ध झालेलं होतं. देहूमध्ये जा, ज्या पांडुरंगाच्या आपण पाया पडतो देहूमध्ये, जगद्गुरु तुकोबरायांची 8वी पिढी विश्वंभर बाबा त्यांनी ती मूर्ती बसवलेली. म्हणजे तुकोबरायांना झाले 400 वर्ष अंदाजे सांगतो, नाही तर त्यालाच धरून बसाल. आणि त्यांच्या अगोदर 400 वर्ष विश्वंभर बाबांनी मूर्ती बसवलेली. म्हणजे तुकोबरायांची बीज कसं शुद्ध होत आलं ते बघा तुम्ही. पिढ्यान पिढ्या परमार्थ केला आणि त्या सगळ्या पिढीचं फळ जगद्गुरु तुकोबरायामध्ये आलं. पूर्ण पृथ्वीवर एवढे मोठे संत झाले. महाराष्ट्रात नाही जगातले संत असू द्या, जो गोडवा, जे खोचकपणा, जे सत्यता तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये मिळते ते कोणत्याही माथ्यामध्ये आजपर्यंत पाहायला मिळालेली हे विशेषता. काय कारण आहे ते? काही नाही, परंपरेने चालत आलेलं आहे. आत्मउद्धारकारक परीप आहे आणि याला चॅलेंज नाही. म्हणे महाराज आता काय करावं, इथून पुढे शुद्ध करा. आतापर्यंत झाले म्हणून तुकोबराचा हा सुद्धा अभंग आहे. मागील काळात ज्ञानपणे सरला स्वभावे त्या गुणे, नेनो आयुष्य होते उणे पुढील पेने अंतरलो. आणि तुम्ही सगळं तुकोबरांचा गाथा तपासून पहा. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. व्याघ्रही ना खा स्वतःची चूक, शुद्धतेवर अतिभर स्वतःची चूक आहे नाही आपलं. आणि मला मी कळकळून बोलतो बरं काळांदीमध्ये, मला काही कुणावर टीका करायची किंवा कुणाला बोलायचं अशातला भाग नाही. आपल्याला ज्ञानेश्वरी का कळवू नयेत, का आपल्याला अभंग कळवू नयेत? कुठेतरी आपल्याला खंत वाटली पाहिजे जीवनामध्ये. हा माझा बोलण्याचा हेतू आहे. ज्ञानोबराय मोठेच आहेत, जयाचे द्वारी त्यांचा काही विचार करायचा आहे. ते 700 वर्षापासून तेच आहेत, पुढेही तेच राहणार आहेत. अंगी ऐसे बळ. मला एकाने सांगितलं, महाराज आमच्या गुरुचे पूर्ण भारतामध्ये 5 कोटी शिष्य आहेत.
ज्ञानोबारांचे दाखवा. म्हणलं आमचा एकच शिष्य सगळ्याला भारी, तुझे सगळे जिवंत आहेत ना ते शिष्य तुझ्या गुरुचे 5 कोटी. आमचा चांगदेव मेलेल्याला जिवंत करणार आहे आणि तो एकच ज्ञानोबाराचा शिष्य 500 घेऊन 5 कोटी घेऊन करतो काय? एक नाही धड. आणि 5 कोटीचा गुरु जर तुरुंगात असेल तर त्यांनी काय करावं? चांगदेव सगळे शिष्य त्याचे 1400 तर शिष्य होते, डायरेक्ट संन्यासी झालेले. आणि वाघावर बसून येणारा वाघ काय विशेषता आहे. अंगे ऐसे बोल रे डाबड. माझा बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा काय. झुकावंसं वाटतं, माऊलीला पाहिलं ना झुकावंसं वाटतं, चांगदेवांना झुकावंसं वाटतं, लोकांना झुकावंसं वाटतं. हे हल्लीचे जे साहित्यिक मंडळी आहेत ना फार टीका करतात, अंधश्रद्धा अमुक तमुक. मला ते एका म्हणलं माझं ज्ञानेश्वरी जी आहे ना ही फार जुन्या काळातली. म्हणून तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही, जुन्या काळातली. आत्ताचं तुम्ही नवीन वाचून पहा. अहो अक्षरशः एकाने ज्ञानेश्वरी बदलली. ओव्या त्यांनी ज्ञानोबांच्या बाजूला केल्या आणि ओव्याच्या डुप्लिकेट ओव्या लिहिल्या त्याने. त्याचं नाव दिलं सरळ ज्ञानेश्वरी. काय नाव दिलं? वैज्ञानिक माणूस. मला ती सप्रिमेट दिली. म्हटलं नाही नवीन युगाला अरे ती सरळ नाहीये, हीच तिची विशेषता आहे. त्या ज्ञानेश्वरीला जर वर्तमानपत्र केलं तिची ताकद कमी केलीस तू. माझा अर्थ लक्षात ठेव. ती कळत नाही याच्याकरता साधक तयार झाला पाहिजेत. हा ज्ञानेश्वरीचा हेतू आहे. विठाला एक खूप गाणारा असा चांगला मनुष्य होता. अभंग वगैरे खूप चांगला गात होता. एका श्रीमंताच्या बंगल्यासमोर त्यांनी अभंग गायला सुरुवात केली आणि गाता गाता त्यांनी त्या मालकाला सांगितलं रोटी वगैरे लाना चाहिए, चिंता मत कर रोटी भेजता हूं गाव. अर्धा तास झालं तू गातोच आणि चपाती आलीच नाही. तिने 4 वेळा बायकोला सांगितलं अरे रोटी पाठव ना, तू गातोय रोटी. त्यामुळे त्याचा आवाज इतका गोड आहे की त्याला जर रोटी दिली तर त्याचं भजन बंद होईल. नाही कळलं? भजन आवडल्यामुळे रोटी मिळाली नाही. तुम्ही जर माऊलीला आवडलात ना तर लोकप्रियता मिळणार नाही. हे माऊलीने तुम्हाला स्वीकारल्याची खूण आहे. विठाला लोक जर तुमचा तिरस्कार करत असतील, तुमची निंदा करत असतील, तुमच्या जवळ येत नसतील ना, माऊलीने तुम्हाला जवळ केलं त्याचं लक्षण आहे. कधी ना कधीतरी तुमच्या जीवनामध्ये माऊली महाप्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. अहो शेवटी चांगदेव जरी झाला सगळ्याला सोडून एकट्यालाच शरण यावं लागलं. एकच 1400 शिष्य परत गेले आणि एकटा चांगदेव माऊलीला शरण आला. त्या एक पैकी तुमचा नंबर लागला पाहिजे. परी पाहे बीज ती तर मोठेच आहेत त्यांच्या. आणि आपण एवढे भाग्यवान आहोत महाराष्ट्रातली माणसं. पृथ्वीवर ज्ञानोबासारखे संत नाहीत महाराज. आमच्याकडे काहीच नाही ज्ञानेश्वरी सोडून, अनुभवामृत सोडून काहीच नाही. ह्या काय पाहिजे याच्यापेक्षा आपल्याला? मेंदू तल्लख करणारा जर ग्रंथ आपल्याला ज्ञानोबाने दिला, मेंदू बाद करणारी भूल थापा आपल्याला नकोय. लक्षात ठेवा. आणि ही शिकवणारी ज्ञानेश्वरी. जे लोक वाट पाहतात तीच लोक वाट लावतात. ही ज्ञानेश्वरी शिकवते. म्हणून देव आपल्या पाठीमागे उभा राहायला पाहिजेत. मागे पुढे उभा माऊलीच्या सांगण्यावर, माऊलीच्या सान्निध्यातून आपल्याला तो आला पाहिजे. आणि हे चिंतन आपल्या डोक्यात बसलं पाहिजे. हे महत्वाचा विषय. आपल्या ज्या चुका आहेत त्या आपण दुरुस्त केल्या पाहिजेत. लोकांनी काढल्या तर आपण भाग्यवान आहेत. जर लोक सांगत असतील महाराज हे चुकतंय तुमचं, त्याला भाग्यवान समजावं. आपली चूक त्यांनी काढली, आपल्याला दुरुस्त करायचा प्रयत्न करतो. आणि देव सुद्धा कोणा ना कोणाच्या माध्यमातून दुरुस्त करत असतो. महाराज हे तुमचं बरोबर नाही, महाराज ते तुमचं बरोबर, हे जर इकडे लक्ष ठेवा. अहो कोण आपल्या आयुष्यातला वेळ काढून तुमच्याकडे लक्ष द्यायला लागलं? म्हणून सदैव आत्मचिंतन करणं
काळ सारा वाचुंबन काळ सारा वाचुंबन काळ सारा एकांतवासी गंगा एकांतवासी गंगा एकांतवासी गंगा देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या प्रदक्षिणा तुळशीचा प्रदक्षिणा तुळशीचा युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार एकांतवासी एकांतवासी आत्मचिंतन काय मी कोण आहे कुठला आहे काय माझ्यामध्ये मिळालेल्या ज्या वस्तू आहेत बुद्धी मन ह्या सगळ्या कशा वापरल्या गेल्या पाहिजेत कशा याचा आणि रोज त्याचा प्रसाद वाढला पाहिजे चित्त वाढलं पाहिजे मन वाढलं पाहिजे मनाकडे शुद्ध गेलं पाहिजे आणि हे दोन वस्तू तर एवढ्या महत्वाच्या आहेत महाराज परमार्थात आरंभच मनापासून होतो मन करा रे प्रसन्न लाडू बुंदी खाऊन नाही बरं का मन प्रसन्न आहे असं मन करा रे प्रसन्न आज आपण चांगला परमार्थ केला चांगलं चिंतन केलं चांगलं नियम केला चांगलं पुण्य घडलं आपल्यातून मन करा रे आणि परमार्थाचं दुसरं स्वरूप सांगतो मनच ईश्वर होतं त्याचं नाव आहे परमार्थ ठीक आहे आपण ईश्वर फिश्वर असला नाही बघा तेवी चित्ताचे चैतन्य झाले संपला विषय नाही ही जोड आहे बरं का मी मारलेला तुम्हाला तेवी चित्ताचे चैतन्य झाले चित्ताचं चैतन्य झालं तो सत्य आणि चित्तामध्ये रागद्वेष असले त्याला काही सांगायची गरज बरं हे काही मी बोललो पाहिजे कीर्तनातून तुमचं चित्त कसं चित्ताचे चैतन्य झाले हे कळतं समुद्राची होणी ठेले तेवी चित्ताचे याता यात निवाले घरा हे चित्ताचं चैतन्य ज्याचं चैतन्य चित्त चैतन्य झालेलं आहे त्याच्या जवळून जरी गेलं ना तरी माणसाला सुखाचा स्पर्श होतो सुखाचा स्पर्श होतो आणि काहीच कारण नाही आता मी माझ्या जीवनात मी असे अनेक अनुभव घेतलेले कधीच ओळख नाहीत आयुष्यात पहिल्यांदा माणसं दिसतात भेटल्या असं वाटतं चप्पल काढून दोन टाकावेत ओळख नाही जिल्हा माहीत नाही कुठला माहीत नाही पण ती चेहरा एवढा विद्रूप एवढं टेन्शन एवढं पाप त्या चेहऱ्यावर हसणं तर हा प्रकारच नाही आपला आनंद हरवतो भाग्यवान माणसं त्याच्या सानिध्यात आयुष्य काढतात विठाला पाहिलं तरी सहन होत नाही आयुष्य त्यांच्या हातात मी तर साधूपेक्षा इथं जे जमलेली लोक आहेत ना पती पत्नी असतील त्यांना खूप धन्यवाद देतो महाराज एकमेकांना आवडत नसताना अखंड जीवन जगतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकमेकाच्या चुका काढतात आणि दोघंही एकमेकाला म्हणतात अक्कल हा प्रकार नाही आणि तरी पण एकत्रित राहतात म्हणजे हे माणसं जर उद्या नरकात गेली तर यम सुद्धा त्रास देऊ शकत नाही किती
भोगलेला असतो त्यांनी इथे त्रास. मन मारून जगायचं कसं हे आमचं वेगळं आहे. 2-4 गावांनी कीर्तन घेतले काय न घेतले काय, बोलवलं काय न बोलवलं काय, चल ठीक आहे जाऊ दे, भाकरीला महाग नाही कीर्तनकार. नाही कळालं. हे मुक्त जीवन आहे. सकाळी उठवायला कोणी नाही, झोपा म्हणून सांगायला कोणी नाही. 9 तास झोपा, 10 तास झोपा, तर पहाटे 2ला उठा. का उठला म्हणून विचारत नाही. परमार्थासारखं स्वातंत्र्याचं सुख मिळालेलं आहे. माझा अर्थ लक्षात ठेवा. तरी बीज शुद्ध नसेल ना, अपरमार्थिक आहे. विठाला प्रारब्धाने हा योग आणून दिलाय. सर्व संग मुक्तता दिलेली आहे. आळंदीसारखं तीर्थक्षेत्र दिलेलं आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ हातात आहे आणि चित्त चैतन्य होत नाही. दुसरं काय पाप आहे महाराज? नाही मग महाराज चित्त चैतन्य का करायचं? शेवटच्या चरणात सांग. जसं परिपाय बीज आहे ना, तसे शेवटचं चरण आहे. संपलं म्हणून समजून नाही कीर्तन. शेवटचं चरण सगळ्यात विचित्र आहे. तुकोबराय आळंदीत काय आहे हे सांगत नाहीत. तुका म्हणे तेथे आळंदीत सुखा काय होणे, मायनसपणा काय, कोणतं सुख कमी? पहिला प्रश्न लक्षात ठेवा. सुख आहे काय हे नाही सांगत, कमी काय तू सांग. मग तुला मिळालं नाही, तुला मिळालं नाही सुख. उत्तर लक्षात राहे समाधाने चित्ताच्या. तुझं मनच समाधानी नाही, त्याला सुख काय करणार आहे? हे अभंगाचा महत्वाचा अर्थ आहे. नीट लक्षात ठेवा काय बोलत. चित्त समाधान नाही, सुख असून काय उपयोग आहे? हे अभंगाचं सगळ्यात मोठं गमक आहे. यालाच खानदानी संसार म्हणतात. सगळं तुझ्या घरामध्ये पडलेलं आहे, वखवक जात नाही. माऊलीच्या दरबारामध्ये सुखा काय उणे, सर्व सुखाची लहरी. सगळं ज्ञानोबाच्या घरामध्ये. तो हलकट आहे ना. म्हणजे अभंगाचा अर्थ सांगतोय मी. राहे समाधानी, एवढं असून समाधानी नाही. आता काय पाहिजे? आता नीट ऐका बरं का, पूर्ण अभंग लक्षात ठेवा. ज्याच्या दारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे, ज्याच्या अंगामध्ये रेडा बोलवण्याची क्षमता आहे, काहीही करण्याची क्षमता आहे, करील ते. मुक्तीची अन्नक्षेत्र ज्यांच्याकडे आहेत, वैष्णवाचे संगत ज्याच्याकडे आहेत, एवढा असून या हलकटाला समाधान मिळत नाही. काय उपाय त्याच्यावर? कशाला वारकरी संप्रदाय घाण करावा? काय उपयोग? काय नाही. वैष्णव इथं आहेत, मुक्तीचं अन्नक्षेत्र इथं आहेत. अंगी ऐसे बोळ रेडा बोले माऊली आहे, ताकद नाही मारुली पुढे कोणाची जायची. देवाने समाधीला हजर राहावं, त्याच्या दरबारात आपण हजर आहोत, हे आपलं भाग्य आहे. जगातल्या सगळ्या साधूचा इतिहास तपासा, ज्ञानोबांची समाधी अभ्यास करून बघा. महाराज गुरु एका बाजूला, निवृत्तीनाथ एका बाजूला, पांडुरंग एका बाजूला. काय महाराज, काय जीवनामध्ये दोनच तर आहेत ना. या सृष्टीला निर्माण करणारा परमात्मा तो माऊलीच्या समाधीला हजर आहे. आणि परमात्मा म्हणजे काय हे समजून सांगणारा, अनुभव देणारा गुरु समाधीला हजर आहे. कोण भाग्यवान महात्मा या पृथ्वीवर? 5000 ने 10,000 वर्षामध्ये त्या सदैव वैकुंठाला गेले असतील, मी तुम्हाला सांगेल. आणि ऋषी गेलेत,
जगद्गुरु तुकोबाराय गेले, सगळे गेलेत, पण देव आणि गुरु मस्तकावर हात ठेवण्याकरता फक्त ज्ञानोबारायांचे आहेत महाराज. आणि एक सांगू का तुम्हाला, आता तुम्ही सगळे बसलेले आहात, घरात मुलगा नसेल ना, करोडोचं घर खायला उठतं महाराज. जीवनात परमार्थात गुरु आणि देव नसेल ना, भकास परमार्थ होतो. कोणी नसेल ना जगताना, आपलं जगण्यात काहीच अर्थ नाही. माझा शब्द लक्षात ठेवा. कोणीतरी देवाने तरी आपलं म्हणावं, देव गुरुला आणून देतील. गुरुनी तरी आपल्याला म्हणावं, देव आणून देतील. ही परमार्थातली साखळी बरं का. देव प्रसन्न आहे तुमच्यावर, नामदेव महाराजावर. देव गुरुला आणून देतात नामदेव महाराजांना, नामदेव महाराज जात नाहीत. आणि तुकोबाराला मिळतो, दोन्ही मिळतात. गुरुही आपोआप येतात, देवही कवित्वाची शक्ती देतो. तो नीट शब्द नीट आहे का? तुका म्हणे मज बोलवितो देव, तिथं गुरु नाही आहे. कवित्व शक्ती भगवंताने दिली, पांडुरंगाने दिली. आणि माग शुद्ध शब्द नीट आहे का? केला अंगीकार. मी गुरु केला असं म्हटलेलंच नाही. हे जीवनातली विशेषता आहेत. तुम्ही कोणालाही गुरु मानाल, त्याला काही महत्व आहे का? त्याला चांगला गुरु दिसला, श्रीमंत 2-4 कोटीचा, महाराज हम आपके चेले. मोठा पक्ष असला, कधी पक्षांतर करायला तयार आहेत. सत्ताधारीच्या टायमाला कोण कुठे पळेल. तिकीट देणारे घाबरतात, त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही, बाकीच्यांनी काय ठेवावं. अर्थ लक्षात ठेवा, त्यांनी अंगीकार केला पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये एवढं स्वातंत्र्य आहे. लग्नामध्ये पहिल्यांदा मुलगी माळ घालते, मुलगी. त्याचा अर्थ काय? त्या ठोंब्याला कोणती मुलगी आवडेल हो? त्याला काय भरोसा आहे का पुरुषाचा? त्या कोणत्याही मुलीला म्हणेल मी तुझ्याशी लग्न करतो, मुलीने स्वीकार केला पाहिजे. मग लग्नामध्ये प्रथा काय? मुलगी पहिल्यांदा माळ घालते. म्हणजे मी अंगीकार केलेला आहे, आणि अंगीकार केल्यामुळे मरेपर्यंत दारात बांधावं लागतं महाराज. गुरुनी अंगीकार केल्यामुळे त्याची सगळी जबाबदारी गुरुवर जाते. देव मिळवण्यापर्यंतची जबाबदारी नाही. तुमच्यामध्ये भक्ती, गुरु अगोदर मिळाला, देव मिळेल गुरुच्या माध्यमातून. देव मिळवला तुम्ही, देव तुम्हाला गुरु आणून देतील. माझ्या विठोबाचा कैसा आपणची देव, हे वैशिष्ट्य. म्हणून पहिला महत्वाचा पद, हे सगळ्यात महत्वाचे जीवनामध्ये. म्हणून सुख असून चालत नाही, तुमचं चित्त चांगलं पाहिजे. परमार्थ खूप चांगला आहे, ज्ञानेश्वरी खूप चांगली आहे, वारी खूप चांगली, मन चांगलं पाहिजेत. राहे दोन्ही प्रकारे. आता तुम्ही बघा, हे सगळं आपली आळंदीची यात्रा चालू आहे, सगळ्या प्रकारची माणसं भेटतात. काय कीर्तन चालले, तो हा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग म्हणतो तमाशा फार चांगला चालू, एकच गाव आहे. तिसरा वर्ग म्हणतो सगळी घाण, वारकऱ्यांना कुठं थुकावा अक्कल नाही. काय ही चित्ताची बाजू. जग तेच आहे, हे जग कधी बदलत नाही. कोणी साधू झाला म्हणून अमृताचा पाऊस पडत नाही, आणि तुम्ही श्रीमंत झालात म्हणून जगात काही बदल होत नाही. लक्षात, हे असंच आहे जग. चित्ताचे चैतन्य झाले, तुम्ही समाधानी झाला ना, सुखाचा पाऊस पडतो. तुमचं मन चांगलं, म्हणून सगळं जे येतं, परिपाहे बीज, सगळं येतं ते तिथे येतं. तुम्ही चांगलं पाहिजेत, हा परमार्थातला पहिला सिद्धांत आहे. तुम्ही चांगलं पाहिजे. काय चांगलं पाहिजे? तुमचं चित्त चांगलं पाहिजे. मी स्वतः काही ठिकाणी बघितले, दुष्काळावर काम करणारे पती पत्नी, दुष्काळावर काही नसतं महाराज, बेसन भाकरी असतात. हे ऊसतोड कामगार बघतो आम्ही, लोक बघतो. मस्त त्या ऊसाची जी ट्रॉली असते ना, त्याच्यावर बसून पती पत्नी जेवण करतात. बघितलं असेल तुम्ही, नाही कळालं? ऊसाच्या ट्रॉलीवर बसून, ताट नाही, काही नाही, फडक्यात बांधलेली भाकरी, दोघेही एकत्र जेवण करतात. आणि श्रीमंताच्या घरात जाऊन पहा, पत्नी इंग्लंडला,
पती घरामध्ये, वाढायला सगळे चमचेच. पती पत्नीचं प्रेम मिळत नाही, लग्न करून एकत्र राहत नाही. आणि मी खूप कमी बोलतोय तुम्हाला. जर ती घरात असली, हे मी माझ्या डोळ्यांनी गडावर बघितलेले आहेत, भगवान गडावर. जर एखादी शिकलेली बाई आली ना, दरवाजा उघडायला नवरा जातो गाडीचा. मी असं उभा होतो, गडावर एक मोठं श्रीमंताचं कुटुंब आलं. नवरा उठला आणि दरवाजा उघडला. मला वाटलं आई असेल. आता आमच्या डोक्यात ही असली घाण कशी येणार हो? आई असेल. उठला, दरवाजा उघडला, ती मॅडम निघाली. ती चप्पल, सँडेल, साडी पिढी सगळं नीट करून. माझ्या लक्षातच नाही काय प्रकरण नाही. मग ते नीट आहे का बरं का. ते माझ्याकडे आले, म्हणे महाराज ही आमची पत्नी. ठीक आहे. आता पाया पडले, पुन्हा त्यांनी ते सांगितलं महाराज ही आमची पत्नी. म्हणजे ठीक आहे, दर्शन करा, जेवण करा. नाही, ही आमची पत्नी. माझं डोकंच खवळलं. अरे म्हणजे तू सेवा करतो ना तिची, पुन्हा आम्हाला का लावतो? तुझी पत्नी तू घेऊन जा, सेवा कर, जीव घाल, पण तुझ्या बायकोला महाराष्ट्राने मान देवा, हे फालतू विषय डोक्यामध्ये आणलाय. त्याला फार राग आला. महाराज काही बोलणं शोभतं का? म्हटलं तुला नसेल सोबत, तुला भीती असेल तुझ्या बायकोची, आम्हाला काय भीतीच? संन्यासी माणसं चलते. एवढं भरायचं अवधी की आमचे 2 चोपदार चला. ते बाईनी काय म्हणावं, महाराज मोठी अपेक्षा करून आले होते, इथून पुढे गडावर येणार नाही. म्हटलं येऊच नका. हे असलं प्रकरण. नवऱ्याला कामगार म्हणून वागवणं, इतकी भारतीय संस्कृती खालच्या स्तराला गेली. आणि त्याच्यापेक्षा वाईट आज नाही बरं का. माकड गारुडियाचे हे 700 वर्षापासून ह्या परंपरेतले लोक आहेत, बायकोला सांभाळणारे. प्रतिबिंब बाळवंची ज्ञानोबा सुंदर लिहितात. नातेवाईकांना सांगतो भागत नाही, ह्यांना सांगतो भागत नाही. बाईने स्त्रीची उणे, मेकअप कमी पडू देत नाही बायकोला काय. आणि ज्ञानोबांनी दृष्टांत दिलेला, एखादा भक्त जसा आपल्या दैवताची आराधना करतो तशी ही बायकोची आराधना करतो. आता याला कधी समजून सांगावं, परीप आहे बीज. कसं शक्य ह्या गोष्टी समजून सांगणं? मॅडम आल्यात, मॅडम नवरा पुढं पुढं करतो म्हणल्यानंतर नाही लक्षात आलं. पुरुषत्वच ज्याचं हरवलेलं आहे त्यांनी परमार्थात येऊच नाही. स्वाभिमान ज्याला नसेल, अभिमान स्वतःचा ज्याला नसेल, ईश्वराला प्राप्त करू शकत नाही ते लोक. एक अपमान होतो महाराज जगद्गुरु तुकोबारायचा, पुन्हा संसार करत नाही तुकोबारायला स्वाभिमानी म्हणतो. एकदा एक ठिकाणी अपमान झाला, खानदानी माणूस पुन्हा डबल जात नाही त्या ठिकाणी. ते स्वाभिमान आहे, तो पुरुषार्थ आहे तो. आणि भगवंतांनी सगळी क्षमता तुमच्यामध्ये दिलेली. ईश्वर प्राप्त करा, नाही तर श्रीमंती प्राप्त करा, धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्त करा, सगळी क्षमता दिलेली आहेत. खानदानी बीज लागतं, चित्त चांगलं लागतं, स्वीकारणारं चित्त लागतं. असं जर सर्वसाधारण चित्त असेल ना, ते संसारामध्येच समाधानी. त्यांना हा परमार्थ उपयोगाचाच नाही. म्हणून पहिल्यांदाच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मन चांगलं पाहिजे, बीज शुद्ध पाहिजे. राहिला परमार्थ आळंदीचा तुका म्हणे तेथे सुखा काय. सगळ्याला आकर्षण आहे सोन्याचा पिंपळ म्हणजे काय, मला कल्पना आहे.
तुम्ही जरी माझ्या पुढे बसलेला असलात तरी नेमकं सोन्याचा पिंपळ म्हणजे काय मोठं आकर्षण आहे. जयाची द्वारी, सोन्याचा पिंपळ. जी ज्ञानेश्वरी आहे ना हिला खऱ्या अर्थानं पिंपळ म्हटलेलं आहे. नीट समजून, पिंपळ शब्दाचा अर्थ आहे संसार, संसार वृक्ष. ते जो आपल्या आपण जे आईनी प्रदक्षिणा घातल्या तो सुवर्ण पिंपळ नाही, त्याचं नाव सुवर्ण पिंपळ आहे. आणि त्याच्यामुळं मंदिरात सोनं येतं हा भाग सोडून द्या. पण सुवर्ण पिंपळ शब्दाचा अर्थ सोनं हे कमी होत नाही आणि जास्त होत नाही. ज्ञानाला सोनं म्हटलेलं आहे तर मी ज्ञानेश्वरीला सुवर्ण पिंपळ म्हटलेलं आहे. जयाची द्वारी सोन्याचा. आणि त्याचं मूळ कारण सांगतो, ज्ञानेश्वरीच्या कोणत्याच ओवीची बरोबरी पृथ्वीवर तर कोणताच संत करू शकत नाही, कोणताच संत नाही. माझा शब्द नीट आहे का? 9000 ओव्या हा भाग इतका लांबचा आहे. मी तुम्हाला ज्ञानोबरांनी स्वतः ज्ञानेश्वरीचं वर्णन केलेलं सांगतो. जो शब्द आहे, बिंब तरी बचकेची एवढे परी प्रकाशासी त्रिभुवन, शब्दाची व्याप्ती. शब्द लक्षात ठेवा, सावकाश होय. शब्दाची व्याप्ती ते एक शब्द, शब्द एक ज्ञानेश्वरीतला एक शब्द सूर्याप्रमाणे आहेत. असं एका चरणामध्ये शब्द किती आणि एका ओळीमध्ये 3.5 चरण आहेत. किती एका ओळीमध्ये किती शब्द आहेत. ज्ञानोबांची भाषाच किती विचित्र आहेत बघा तुम्ही. शब्दाचे व्यापकपण. आणि ज्ञानोबरांनी कुठेच ज्ञानेश्वरीत हा शब्द लिहिलेला नाही की शब्दाचा अर्थ करा. अनुभवा शब्द. पूर्ण ज्ञानेश्वरीचा जर तुम्ही अभ्यास केला ना, अर्थ लावा ज्ञानेश्वरीचा की याचा अर्थ शब्दच आलेला नाही, अनुभवा. शब्दाचं व्यापकपण अनुभवा. अनुभवा या शब्दाचा अर्थ चित्ताचे चैतन्य झाले. अर्थ लक्षात, अनुभवा. कारण की जर शब्द व्यापक आहे आणि त्याचा चित्ताला अनुभव आला, चित्त व्यापक होतो. साधारण गोष्ट ही आहे. 5 वर्षाचा मुलगा, त्याचं चित्त, त्याचं शिक्षण, आणि त्याचा दोस्त दुसरा 5 वर्षाचा, त्याचं शिक्षण, त्याचं अभ्यास, दोन्ही मुलं आहेत. काही दिवसांनी एक पोरगा अमेरिकेमध्ये जातो, एक पोरगा तिथंच राहतो. पुढच्या 5 वर्षांनी भेट होते दोन्ही मुलाची. दोन्ही एकाच वेळेस जन्माला आलेले आहेत. एक अमेरिकेत शिकलेला आहे आणि एक तिथंच राहिलेला आहे. दोन्ही एकत्र आले, जोड लागेल का? अमेरिका काही पृथ्वी नाही का? पुन्हा 20 वर्षांनी याला चपराशीची नोकरी लागत नाही, जो खेडेगावातला आहे. वय एकच, चित्त एकच. शिक्षण आणि संस्काराचा फरक आहे. ज्ञानेश्वरी अनुभवण्याचा, साधकाचा आणि संताचा फरक आहे. अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नका. काय ज्ञानोबराय बोलतात, कानाने ऐका. म्हणून सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द जो ज्ञानोबराने विशेष करून सांगितलाय, अवधारी जो. अवधान द्या. अवधान द्या म्हणजे तुमचं डोकं मला देऊ नका. नीट आहे का? ज्ञानोबराने मारलेला टोमणा आहे हा. तरी अवधान ऐका, लक्ष द्या. आणि ही गोष्ट तुमच्या जीवनातली आहे, पण तुम्ही लक्ष देता का नाही काय माहिती. रात्रीच्याला झोपलेला आहे आणि चोराची खटपट सुरू झाली. तुमचं सगळं शरीर अवधान झालेलं असतं. नुसती तुम्हाला चावून लागली की अरे मला असं वाटतं चोर आहेत, मग ती खडबड ऐकू आलेली असते. पण पुढची खडबड ऐकू येण्यासाठी पूर्ण शरीर तुमचं कान झालेलं असतं. आणि असं शांत होऊन जरासा आवाज येतो का, हे तुम्ही पाहत असतात. त्याचं नाव आहे अवधान. ज्ञानेश्वरीचा शब्द ऐकत असताना कानची करे हो सर्वांगा. तुमचं सगळं शरीर, डोळा राहिला नाही पाहिजेत, शब्द राहिले नाही पाहिजेत, वाणी राहिली नाही पाहिजे, सगळं शरीर कान झालं पाहिजेत. आणि एवढं लक्ष देऊन ऐकलं ना, सर्व सुखासी पात्र होईल. तुका म्हणे तेथे सुखा काय, सर्व सुखासी. म्हणजे महाराजांना आम्हाला ते सर्व सुख समजत नाही. जरा आम्हाला आत्मसुख पाहिजेत. स्वानंद साम्राज्याचा चक्र. फक्त अवधान, अवधारी जो, हे दोनच शब्द आहेत संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये. आणि हे 2 कळले ना तर चित्त समाधानी राहील. पोरं काय करतात लोक, ओवीचा अर्थ कसा असेल, कसं तुला काय घेणं द्यायची,
ती काय म्हणते ती ऐक. मोठ्या माणसाचं बोलणं ऐकावं, मोठ्या माणसाला सांगू नये. सांगण्याची पाळी आली ना त्याला मोठं म्हणू नये. सांगण्याची पाळी आली तो मोठा नाही. मोठ्या माणसाचं बोलणं, तो एक तर बोलत नाही मोठा माणूस. जर बोलला तर गंभीरपणे बोलतो, गंभीरपणे समजलं पाहिजे आपल्या, असं कानात आपल्याला शब्द पडले पाहिजे, त्याचे विश्लेषण करायला वेळ जातात. म्हणून ज्ञानेश्वरी अर्थ लावा हे कधी सांगणार नाहीत. ऐका, ऐकत ऐकत समाधी लागू. श्रवणा सवे सुमना समाधी जोडे, सुखा काय उणे याला म्हणतात. तो सोन्याचा पिंपळ आहे. ज्या ज्ञानेश्वरीचा एका शब्दामध्ये ब्रह्मरस भरलेला आहे, अशा हजारो ओळ्यांमध्ये तो ब्रह्मरसाचा थांग लागणार नाही. अशा ठिकाणी त्याला, आणि तो कमी नाही होत. सोन्याचा पिंपळमध्ये कमी न होणारा, जास्तही 10 तोळे सोनं असेल आणि त्याचं जर तुम्ही कंगन तयार केलं, त्याचा अलंकार तयार 10 तोळे असणार नाही. मग महाराज 11 तोळे झाले, मग काहीतरी भेसळ आहे. सोनं कमी होत नाही, जास्त होत नाही. परब्रह्म कमीही होत नाही, जास्त होत नाही. त्याचा संसार म्हणजे ज्ञानेश्वरी. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि ती लक्ष देऊन ऐकावी, तिचं बोलणं कळलं पाहिजे, तिचा भाव आपल्याला कळला पाहिजे ज्ञानेश्वरीचा. हे प्रतिज्ञोत्तर माझे, हे शपथ घेऊन सांगतो, उघड ऐका. ज्ञानेश्वरीचा अर्थ लावू नका. नाही म्हणे महाराज, जर समजा नाही कळाली ओवी, ऐकूच येत नसलं तर काय करावं? चिंता करू नको, झटतो. ज्याचे आहे ना, रेड्याला सुद्धा वेद बोलायला लावतात. अंगी ऐसे बळ करील ते काय. थोड्या दिवस प्रयत्न करून पहा, माऊलीला जर दया आली ना, तुला सुद्धा ज्ञानेश्वरी कळेल. अर्थ कळाला? तुला सुद्धा कळेल ते काय. त्यांनी जर ठरवलं तुझ्यासारख्याला ज्ञानेश्वरी कळवावी, काय होणार नाही जगामध्ये. पण एक लक्षात ठेव, घाई करू नकोस. हे कळत नाही म्हणून ते कळत नाही म्हणून ते, हा संप्रदाय म्हणून तो संप्रदाय, हा गुरु नाही म्हणून तो, असलं काही करू नको. एक निष्ठा राहा आणि कोणाच्याही मागे लागू नको. कारण की कोणाच्याही मागे जर तुम्ही लागलात, तो मुक्तीची आशा दाखवणार. तिथं माऊलीच्या ठिकाणी अन्नक्षेत्र आहे, जयाने मुक्तीच देणार नाही. मग इथं अन्नक्षेत्रात मिळते. म्हणून सुखासाठी एक निष्ठ राहा आणि माऊलीला झोम, त्रास दे माऊलीला. माऊलीला त्रास देणं म्हणजे ओव्याचा घाम काढणे. कळलीच पाहिजे ओवी. छोटे छोटे शब्द असतात, असे फिरवतात ना ज्ञानोबा आहे, असं समोरच्याला तर कळूनच देत नाही काय झाले म्हणून. म्हणून तो आजचा अभंग दिसायला किती असं ज्ञानोबरांचं वर्णन करणारा अभंग, जयाची द्वारी. आणि जर तसा आज जर शिरून पाहिला तर किती कानाखाली वाजवली तुकोबारांनी. अरे ज्याच्या दरबारात आला तिथून तू भिकारी म्हणून परत जातो. परी म्हणजे तुझं बीज अजून शुद्ध झालेलं. माझा अर्थ लक्ष, इतकं गंभीर चिंतन जगद्गुरु तुकोबारांच्या मुखातून बाहेर पडतं. आपण सगळ्यांनी शांत रीतीने ऐकलं, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आणि ज्ञानेश्वरी होणारच आहेत. आम्ही दरवर्षी एक 5 दिवसाची ज्ञानेश्वरी ठेवत असतो की शुद्ध ज्ञानेश्वरी जितकं लोकांना सांगता येईल. आपलेच ग्रंथ आपल्याला कळेना तितकं दुर्भाग्य वारकरी संप्रदायाचं झालेलं आहे.